नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आज फायनली आपण न्यू अपडेट्स बघणार आहोत की टेट परीक्षेचा जो कट ऑफ आहे तो किती जाईल साधारणतः. तर काय झालं, तो मागच्या वेळेस जो पेपर होता तो इझी टू मॉडरेट होता आणि यंदा पेपर कसा आला आहे, मॉडरेट लेवलचा आला आहे. तर म्हणजे आपण म्हणतो की एक सेकंड. ओके. तर यंदा पेपर मॉडरेट लेवलचा आला आहे आणि काही जे सेक्शन्स आहे ते खूप सोपे वाटले, पण काही क्वेश्चन ट्रिकी असे होते. आता ट्रिकी क्वेश्चन आणि कन्फ्युजिंग होते, त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे अटेम्प्ट 140+ दिसत आहेत. त्यांचे जे अटेम्प्ट्स आहे त्यांचे 140+ दिसत आहे. तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुम्ही किती अटेम्प्ट्स केले आहे. तर त्याचे आपण लवकरच डिस्कशन करूया त्याच्यावर आपण. तर पुढे काय झालं की पण क्वेश्चन्स आहे, ॲक्युरेसी किती आहे. आता 140+ क्वेश्चन्स आहेत, पण ॲक्युरेसी किती आहे ते कोणालाच माहिती नाही आहे अजून तरी. तर चला आपण बघूया. तर पुढे बघूया की कसं आहे. पार्ट 3मध्ये बघूया आपण एक्सपर्ट ॲनालिसिस. एक्सपर्ट्स काय म्हणताय बघूया आपण. एक्सपर्ट्सच्या मते कट ऑफ यावेळी 130च्या आसपास राहील. आता एक्सपर्ट आणि अंदाजे माझं पण असंच म्हणणं आहे की 130+ किंवा 130च्या आसपास असेल. कारण की ओपन कॅटेगरी आपण पुढे बघूया. ओपन कॅटेगरी यासाठी 130चा थोडं वर जाऊ शकतं. ओपन कॅटेगरीसाठी 130च्या वर जाऊ शकतं. हे आपण बघूया याच्यात. आणि पुढे बघूया की जी OBC आणि SC आणि ST यासारख्या ज्या कॅटेगरीज आहे त्यांच्यासाठी 125 आणि 129 असा असेल कट ऑफ. याच्या म्हणजे राहण्याची शक्यता आहे ती, पण आपण असं हे नाही करू शकत. आणि कन्फ्युजन जर सांगायचं म्हटलं तर थोडक्यात सांगायचं झालं तर 130पेक्षा वर जाणं शक्य आहे, पण तो खूप जास्त जाणार नाही. जसं का जास्त जाणार नाही. 130 to 135 असं असेल साधारणतः. जर तुमचे मार्क्स 128 ते 135 दरम्यान असतील तर तुमचे सेफ झोन आहे. कसं माहिती आहे का, आता 130च्या आसपास जर जाईल तर तुमचे 125 जर असले आणि तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर हा सेफ स्कोर आहे तुमचा. आणि ओपनवाल्यांना मी सांगते की 130 to 135 याच्यामध्ये तुमचे मार्क्स असायला पाहिजे. तर चला आपण पुढे बघूया. आता कसं आहे, ही माहिती झाली कट ऑफबद्दल. आता पुढे तुम्हाला डॉक्युमेंटबद्दल पण मी माहिती लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये देते. तर चला भेटूया नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि न्यू अपडेट्ससाठी स्पेशली तुम्हाला या चॅनलवर सगळे न्यू अपडेट्स भेटेल. आणि जी ही टेट परीक्षा आहे त्याच्याबद्दल तर मी व्हेरी इम्पॉर्टंट अपडेट्स तुम्हाला देत राहील. पर्सनली मी पण तो पेपर देणार आहे आणि दिलेला पण आहे, त्यामुळे मी तुम्हाला लवकरच त्याचे नेक्स्ट अपडेट लवकरच देईल. मला माहिती का विद्यार्थ्यांना किती उत्सुकता असते की न्यू अपडेट्स काय आले आहे. तर चला ओके, थँक्यू. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला कोणते मेन टॉपिक्स हवे. तुमचे काय प्रश्न आहेत, तुमचे काय क्वेश्चन्स आहेत त्यांचे मी आन्सर देऊ शकते. चला ओके, तर बाय, थँक्यू.